आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री संजय राठोड आहे. भाऊ, काय सांगाल? विरोधक पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहे. विरोधकाला खरं तर आता ईव्हीएमच्या शिवाय दुसरा मुद्दाच त्यांच्याजवळ राहिला नाही. परंतु आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं आणि मग आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे काही सर्वसामान्य लोकांसाठी निर्णय झाले आणि समाजातल्या प्रत्येक घटकासाठी म्हणजे शेतकरी असेल, शेतमजूर असेल, विद्यार्थी असेल, बेरोजगार असेल, युवक असेल, आमच्या लाडल्या बहिणी असेल, वयोवृद्ध लोक असतील, या सर्व घटकासाठी जे काही निर्णय झाले जवळपास 500 वेगवेगळे शासन निर्णय काढण्यात आले आणि या माध्यमातून एक अतिशय आनंदाची लाट महाराष्ट्रामध्ये सर्व समाज घटकामध्ये पसरली आणि त्या रूपांतर हे मतदानामध्ये झालं आणि प्रचंड मताचा आशीर्वाद सर्व आमच्या म्हणजे या लोकशाहीमध्ये जनतेने महायुतीकडे दिलेला आहे आणि त्यामुळे आता त्यांच्या हातामध्ये काही राहिलं नाही. मग ईव्हीएमलाच फक्त आता मुद्दा समोर घेऊन कुठेतरी राजकारणासाठी राजकारण ते करत आहे. परंतु जनतेला हे माहीत आहे की जनतेने जे आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यामुळे चांगलं काम करून छगन भुजबळ एकूण नाराज दिसून येत आहे. ते म्हणतात की ओबीसीचं नेतृत्व केल्यामुळे मला हे कळलं. मला माहीत नाही की भुजबळ साहेबांची काय भूमिका आहे. मी त्यांचं स्टेटमेंट सुद्धा ऐकलं नाही. स्टेटमेंट ऐकल्यानंतर या संदर्भात मी बोलू शकेन. वडेट्टीवार सुद्धा काही आरोप करतात. जे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला याच्यामध्ये बहुतेक मंत्र्यावर आरोप आहे आणि क्रिमिनल केसेस सुद्धा आहे. नाही, बोलायसाठी ते बोलतात आणि आता विरोधकांचं म्हणणंच राहते की काही बोललंच नाही तर ते तर आमची स्तुती करणार नाही, ते तर आम्हाला हे मंत्रिमंडळ चांगलं आहे असं म्हणणार नाही आणि म्हणून फक्त बोलल्याशिवाय त्यांच्याजवळ आता दुसरं काही राहिलं नाही. अमोल मिटकरी म्हणतात की जयंत पाटील यांच्यासाठी एक जागा खाली ठेवलेली आहे आणि ते योग्य निर्णय होईल. काय सांगाल? ते अमोलजी मिटकरी साहेबांनाच माहीत असेल, याबद्दल मला काही कल्पना नाही. कॅमेरामॅन सतीश सह मी पंकज गादगे, पुढारी न्यूज, नागपूर.